श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आपण सर्व पाईक या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये आज आपण हा गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य मोहिते, आपण निमंत्रित केलेले आमचे सर्व हे जुने सहकारी यांना भेटण्याचा आपण योग निर्माण करून दिलात, याबद्दल आपणा सर्वांचं मी हार्दिक आभार मानतो। मित्रांनो, हा योग खूप मोठा आहे। मानव हा समाजप्रिय प्राणी आहे, समाजाशिवाय राहू शकत नाही। तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाटणकर सर आणि मी रिटायर झाल्या आपला बदलून गेल्यापासून त्यांची पहिली भेट या अगोदर त्यांच्या चिरंजीवाच्या लग्नात झाली। कदम सरांची आणि आमची भेट अनेक दिवसापासून झाली नाही। इथून पुढे कदाचित झाली असती किंवा नसती सुद्धा, पण तो योग आज तुम्ही घडवून आणून दिला। कारण आमच्या सर्वांचे डोळे आता पैल तिराकडे लागलेले आहेत, आपणाला दिसतेच। बिसे सरांची बदली झाल्यानंतर ही पहिलीच भेट आहे। असा हा तुमच्या आमच्या आणि मित्र परिवारांच्या भेटीचा योग आपण घडवून दिला, त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं हार्दिक अभिनंदन। मित्रांनो, आज मी तुम्हाला विद्यार्थी मित्र म्हणू शकत नाही। तुम्ही सुद्धा विद्यार्थी दशा संपून आमच्यासारखे या संसाररूपी सागरामध्ये पदार्पण केलेले आहे। संसाराची गाडी तुमची चालू आहे, आमची चालू आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बरेचसे आपण भेटलो, उपस्थित झालो, एकमेकांची सुखदुःख काही प्रमाणात समजली। हा योग आपल्यापैकी काही विद्यार्थिनी सगुणा, काही विद्यार्थी यांनी अनेक दिवस परिश्रम करून हा योग घडवून आणला, त्याबद्दल तुमचं मानावे तितकं आभार कमीच आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपणास एवढं सांगू इच्छितो, आता कुंभार सरांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी असाल त्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करा। काम करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे। कामाशिवाय मनुष्य मोठा होऊ शकत नाही, जगू शकत नाही। पण केलेलं काम हे निष्ठेनं प्रामाणिकपणाने केलेलं असावं। आम्ही सुरुवातीच्या काळापासून तुमचं गाव दुष्काळी, विकवडी आमचं गाव दुष्काळी, दुष्काळ 5वीला पोचलेला म्हणून तुम्ही दुकानदारीकडे वळलात। आम्ही नोकरीच्या शोधात राहिलो। मला आठवतंय मी यशस्वीला होतो, पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते। काही मित्रमंडळी होती, त्यांच्या घरची परिस्थिती किंवा एखाद दुसरा माझा मित्र मुंबईला, त्याचा भाऊ, त्यामुळे त्याला पुस्तके घेणं शक्य होतं। 1968ला आम्ही विट्यामध्ये परीक्षेच्या अगोदर एक महिनाभर खोली घेऊन राहिलो। मित्र अभ्यास करायचा संध्याकाळी जेवल्यानंतर, आणि मी झोपी जायचो। आणि तो अभ्यास करून झोपल्यानंतर त्याचं पुस्तक घ्यायचं आणि मी वाचत बसायचो। आणि झोप आल्यानंतर मी झोपायचो आणि तो पहाटे उठून अभ्यास करायचो। असे दिवस काढले। बळवंत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं। प्राचार्य मुळे होते, परिस्थिती सांगितली, त्यांनी ग्रंथालयामध्ये मला मुलांना पुस्तकं द्यायचं काम केलं। दुपारच्या वेळेस कॉलेज सुटल्यानंतर 30 रुपये द्यायचे। सायकलवाल्याजवळ, दूधवाल्याजवळ डबा यायचा, त्याचे 5 रुपये त्याला द्यायचे। आणि काही खोली भाडे त्या दरम्यान 10 ते 15 रुपये होतं। प्रत्येकाच्या वाटीला 3 किंवा 4 रुपये यायचे। अशा पद्धतीने आम्ही जीवन व्यतीत केलं। आणि त्यामुळं जीवनाच्या सुरुवातीपासून लक्षात आलं की आपण ज्या परिस्थितीत शिकलो त्याच परिस्थितीमध्ये वागणारी ही मुलं आहेत, त्यांचे पालक आहेत,
यांच्यावर चांगले संस्कार व्हावे आणि म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत कटुता धारण केली, मुलांना शिक्षा केली, परंतु शिकवण्यामध्ये हयगय केली नाही. मी या शाळेमध्ये येऊन 6 महिने झालेले होते. 6 महिन्यामध्ये परीक्षा झाल्यानंतर मुलांची एक तक्रार आहे. आता सर मुख्याध्यापक होते, काही जुने सहकारी होते आणि एका शिक्षकाने विषय काढला की अनेक दिवसापासून या शाळेमध्ये शिक्षकाविषयी कधी तक्रार आली नाही मुलांची, आणि आताच मुलं तक्रार कशी करायला लागले. ऐकून घेतले, जरा गप्प बसलो, परंतु तो विषय पुढेच चालू राहिल्यामुळं मी म्हटलं या विद्यालयामध्ये मी नवीन आलोय आणि माझ्या मुली नवीन आले, त्यामुळे ही तक्रार होते का. ते म्हटले तुम्ही ओळखून घ्या. आणि त्यावेळे मी इथं येऊन 4 महिने झाले होते. माझ्या अगोदर आलेले कितीतरी लोक होते, कोण काही बोललं नाही. मी त्या स्टाफमध्ये तोंडावर त्या शिक्षकाला म्हणालो, पहिल्या तासाला हिजड्यासारखं छातीला कॅटलॉग लावायचं आणि वरांड्यातून ऑफिसतून वरांडा फिरायचं, वर्गात उशिरा जायचं आणि मुलांची तक्रार आली म्हणून सांगायचं हे योग्य नाही. सगळा स्टाफ माझ्याकडे बघायला लागला. काल आलेला हा मनुष्य, आम्ही हे सगळे एकत्र एवढे आले आणि हा आल्याबरोबर अशा पद्धतीने बोलतोय. तक्रार झाली, थोडस मुख्याध्यापकांनी शांतता निर्माण केली. नंतर मुख्याध्यापकांना भेटून त्यांनी काही आमच्याविषयी बोलणं सुरू केलं. पण मुख्याध्यापक आता सर हिंगणगावला वांगीला मुख्याध्यापक असताना मी तोंडोलीला शिक्षक होतो आणि तोंडोलीला शाळा तपासणीच्या निमित्तानं आता सरांशी माझा परिचय झालेला होता. त्यांनी माझं अध्यापन काम पाहिलेलं होतं आणि म्हणून आता सर चिंचणीला आल्यानंतर विट्यात आमची भेट झाली. त्यांनी मला विचारणा केली, तुम्ही चिंचणीला येता का. मला तोंडोलीला 12 वर्ष झालेली होती. तोंडोलीला असताना आम्ही संपतराव देशमुख ग्रुपला होतो. कालांतरानं मत परिवर्तन झालं, आम्ही पतंगराव ग्रुपला गेलो आणि त्यामुळं राजकारण सुरू झाल्यानं आमच्या काही मित्रांच्या बदल्या झाल्या. माझी होण्याची शक्यता होती आणि मी आता सरांना म्हटलं, तुम्ही मला चिंचणीला घेत असाल तर मी यायला तयार आहे. तोंडोलीला 12 वर्ष झाले आणि या अशा प्रसंगाला मी या चिंचणीला आलो. त्यामुळं मला लोकांची किंवा इतरांची अशी पर्वा नव्हती. विद्यार्थ्यांनी आम्ही कसे एकत्र जोडले जाऊ एवढंच होतं आणि म्हणून विद्यार्थ्यांची सुरुवातीपासून शेवटपर्यंत तळमळीने सेवा केली. आज ही ज्यांना मी शिक्षा केली ते जवळ येऊन नतमस्तक होतात, जवळ येतात. यातच आपल्या आयुष्याचं कल्याण आहे. आम्ही इतरांच्या मुलाची काळजी केली म्हणून आमची मुलं शिकली. माझ्या 2 मुली इंजिनियर आहेत. एकीने MTech केलंय, PhD केलंय. दुसरी सिव्हिल इंजिनियर आहे, तिनं पण ME केलंय. एक BSc BEd आहे. एक LLB LLM वकील आहे, कडेगावला प्रॅक्टिस करते. जावाई इंजिनियर आहेत. एक जावाई कंपनीमध्ये औषध कंपनीमध्ये सुपरवायझर आहेत. एक बँक मॅनेजर आहेत. सगळं काही ठीक आहे. पूर्वीचा तुमचा आमचा दुष्काळी भाग कर्मधर्म संयोगानं आमच्या गावाचं सुदैव उघडलं. गावाच्या दक्षिणेकडून ताकारी कॅनॉल गेला, गावाच्या उत्तरेकडून टेंबूचा कालवा गेला. जिथं मी BEd मुंबईला झालो आणि मुंबईमध्ये लागलो. 10 वर्ष नोकरी केल्यानंतर लग्न झालं आणि सासरेने मला स्वामीमध्ये आणलं. आमचे सासरे स्वामीमध्ये मुख्याध्यापक होते. जिथं पहिला पगार मी 400 घेतला. दुसऱ्याची पुस्तकं वाचून यशस्वी झालो. आज सगळ्या मुली व्यवस्थित आहेत, जावाई व्यवस्थित आहेत. आज आता सांगितलं आम्ही शेती करतो. शेती काही वाईट नाही, पण निसर्गाची कृपा असावी लागते. 2 कॅनॉल बाजूने गेल्यामुळे आमच्या गावावर निसर्गाची कृपा झाली आणि सांगायला अभिमान वाटतो. जिथं पहिला पगार 400 घेतला, जिथं लहान वयामध्ये 2 रुपये नाही 1.5 रुपयावर मजुरी केली, तिथं आज
माझं पॅकेज 12 लाख रुपये आहे. सहा एकर ऊस असतोय, कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये मिळते. सगळं ठिबक आहे, काही वाकायची गरज नाही. पेन्शन 4 लाख रुपये येते. 4 लाख पेन्शन, शेतीचं उत्पन्न 8 लाख. आज खर्चायला जागा नाही. कोणाला द्यायचं म्हटलं तर सगळ्यांची स्थिती व्यवस्थित आहे. तर तसं कुठलाही व्यवसाय कमी लेखू नका. आपल्या मनगटावर जोर ठेवा. परमेश्वरानं 2 हात दिले, त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता या निमित्तानं आपल्या ठिकाणी उपस्थित राहिलो. एक 4 गोष्टी सांगून जातो. एवढी जी धडपड आपली चालू असते ते फक्त सुखासाठी. सुख ही कल्पना आहे, सुख मान्यावर आहे. आणि तुम्हाला सुखी व्हायचं असेल की प्रगती करताना पुढच्या वर्षाकडे पहा. तो कसा वर गेला, त्याने किती काबाड कष्ट केले, त्याने किती परिश्रम घेतले, त्याच्याकडे पहा आणि त्याचा आदर्श घेऊन तुम्ही कष्टाला सुरुवात करा, सुखी व्हाल. उत्पन्नाच्या बाबतीत जे आपल्या सभोवताली ऐश्वर्य आहे, आपल्याकडे असणारी संपत्ती, आपली मुलं किंवा इतर गोष्टी, जमीन जुमला, त्यावेळी आपल्या खालच्याकडे पहा. अरे त्याच्याकडे काही नसताना तो एवढा समाधानी आहे, मग मी एवढा असून मी दुःखी का? सुख तुम्हाला प्राप्त होईल. याच बरोबर किती दुःखात असा मनामध्ये एक विचार करा, हेही दिवस जातील, हेही दिवस जातील, हा विचार मनात सतत ठेवा. खरंच दुःखाचे दिवस जातील आणि सुखाची उष्यकाल तुम्हाला पाहायला मिळेल. निराश होऊ नका. स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. या सुखाबरोबरच दुसरी गोष्ट सांगतो. जीवनामध्ये निराशा आली, रोज वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात, द्राक्षबाग कोलमडली, कर्जाचा डोंगर झाला, आत्महत्या केली. अरे जगता आलं पाहिजे, मरता केव्हाही पण येईल. जगण्याची जिद्द ठेवा. दुःखाचे चटके सोसल्याशिवाय सुखाची चव कळत नाही. आणि म्हणून आत्महत्या करणं, निराश होणं हा जगण्याचा मार्ग नाही. यश जीवनात पाहिजे असेल, यशानं उंची मिळते, उंच व्हा, पण जमिनीवरचे पाय मात्र उचलू नका, जमिनीवरच ठेवा. त्याचबरोबर मिळालेल्या यशात आनंद मानून सदैव पुढे चालत राहा, चालत राहा, चालत राहा. याच बरोबर आणखी एक गोष्ट सांगतो, आणि ती म्हणजे जीवन व्यापन करत असताना आपल्या हातून पापकृत्य कधी होऊ देऊ नका. अरे पाप कधी करता येतं. पुण्याचं काम पाप करणं फार सोपं आहे, पुण्याचं काम करणं फार अवघड आहे. पाप केलं तुमच्या मनाला शांती मिळणार नाही, पुण्य केलं मनाला समाधान मिळेल. चांगली गोष्ट करा. कुर्लीवरून कार्यावरून चालत येत होतो. पाठीमागून एक गाडी आली, एसटी चुकलेली होती, गाडी उभी राहिली. हे आपल्या गावात शिक्षक आहेत एवढंच माहित होतं. आज त्या थोडं व्यक्तीचं नाव मी विसरल्यासारखं झालंय. मला वाटतं दशरथ नाव असावं. या बाजूला बंगला आहे. मानी शिपाई त्याच्या घरी राहायला होता. काय ना, उद्धव शेठ, राईट. त्यांचा आमचा परिचय नव्हता. सहज प्रश्न त्याने केला, शाळेत आता काय अडचण आहे. आम्ही म्हटलं शासनानं संगणक दिलेले आहेत,
संगणक प्रणाली नुकतीच चालू झालेली होती आणि पूर्ण खोल्या विद्यार्थ्यांनी स्टाफ रूमला आणि क्लार्कला एकच रूम होती. शाळेची अडचण काय विचारलं, आहे म्हटलं शासनानं संगणक दिलेले आहेत पण ठेवायला जागा नाही, बांधून देऊ म्हटले आपण. त्या व्यक्तीला जर तुम्ही पाहिलं असेल, सोन्या चांदीचा व्यवसाय उत्तम, पण अंगावर त्याच्या इथं आल्यानंतर आम्ही कधी स्वच्छ कपडे पाहिले नाही, पायामध्ये चांगली उत्तम अशी चप्पल नाही पाहिली मी तरी. आणि त्यांच्या गाडीमध्ये वायरमन आणखी गावातले काय चार अशी कायम गाडीमध्ये भरलेली असायची, विट्याला जाणीये. इथं आल्यानंतर गावातल्या अण्णांना सरपंचांना बोलावून घेतलं, म्हटलं उद्धव शेठ असं म्हणते. ते म्हटले त्या व्यक्तीनं जो शब्द उच्चारलाय तो खरा करून दाखवणार. दुसऱ्या दिवशी इथं आले, गावच्या सरपंचांना अण्णांना वगैरे इथं बोलावून घेतलं. आत मनुष्य ऑफिस मध्ये गेला नाही, या खोलीमध्ये ऑफिस होतं. नाही म्हणले ते काय ठरवतील ते मला मान्य आहे. 50,000चा चेक काढून दिला. माझं घर ज्या मिस्त्रीनं बांधले, ज्या कॉन्ट्रॅक्टरनं, तो कॉन्ट्रॅक्टर ही इमारत बांधून देईल. काम सुरू झालं, तुम्ही फक्त देखरेखाने पाणी मारायचं काम करा. वर्षाच्या आत 6 महिन्याच्या आत खोली पूर्ण झाली आणि संगणक कक्ष म्हणून तिचं उद्घाटन झालं. शेवट सुरू. तुम्ही या गावचे सुपुत्र आहात, ही शाळा तुमची आहे. बापूजींनी या ठिकाणी त्या विद्येचं रोप तर रोवलेलं आहे. तुम्ही दुकानदार आहात, तुमची मुलं कुठेही जाऊन शिकतील. गोरगरिबांच्या मुलांना बाहेर जाऊन शिकणं शक्य नाही. जमलं तर हे विद्या मंदिर टिकवण्याचा प्रयत्न करा. याची रंगरंगोटीवर देखरेख ठेवा. गरज पडल्यास हिचा जीर्णोद्धार करा. आणि मग अशी म्हटलं, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. सामाजिक कार्य, काहीतरी कार्य करत राहा. तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये आलो, सेवा केली. तुमची सोन्या चांदीच्या गावामुळे इमारत स्लॅबची सुरुवातीपासून होती, आमची कौलार होती. आज इमारत पडझडीला आली. 400 पट असणारी शाळा 154 पट झाला. जांभरेहून मुख्याध्यापक होते, त्यांनी बोलावून घेतलं. म्हटलं या शाळेचं काय करायचं, पट बघा सगळ्या वळचणी पडलेल्या आहेत, वर्षी आड्यावर्षी कोणे फुटलेले आहेत, पावसाळ्यात बसायला जागा नसते. लोकांनी निर्णय घेतला जुनी बांधायची. काहींनी पुन्हा निर्णय घेतला जुनी नको नवी बांधूया, आणि खरोखर नवी बांधायला सुरुवात केली. ज्यांनी सुरुवातीला 10,000 रुपये देणगी जाहीर केलेली होती, त्या प्राथमिक शिक्षकाचा एक मुलगा सचिवालयामध्ये पाठीमाग महावितरणचा संचालक होता. एक मुलगा राजस्थानला कलेक्टर आहे. 10,000 जाहीर केलेल्या त्या मुलाने वडिलांना सांगितलं थांबा. त्यांनी 4.5 लाख रुपये दिले. सुरुवात उत्तम झाली. 4.5, 2,500, 3 आपला 4.5 लाख, 3 लाख, 2 लाख, 1,11,000, 25,000, 75,000. मी, दुसरे 2 आमचे शिक्षक आणि गावात एक 20 लोकांची कमिटी निर्माण केली. 65 ते 70 लाखाची 6 खोल्यांची भव्य इमारत उभी केली. आज परिसरामध्ये अशी दिमागदार इमारत नाही. आणि दुसरी गोष्ट, निसर्गानं भलं मोठं असं गायरान आम्हाला दिलेलं आहे. एवढं भव्य कंपाऊंड आहे की त्या कंपाऊंडमध्ये क्रिकेटची, व्हॉलीबॉलची, कबड्डीची कुठलीही सोय करायचं म्हटलं तर तिथं कमी पडणार नाही, अशी या ठिकाणची ती अवस्था आहे. आणि म्हणून निराश होऊ नका, काहीतरी करत राहा. या भूमीने आपणाला जन्म दिलाय, इथं आपण वाढलोय, खेळलोय, या शाळेमध्ये आपण शिकलोय. हिच्याकडं लक्ष ठेवा, तिला कधी विसरू नका. यानंतर आणखी एक गोष्ट सांगतो. यशवंत नीती
आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी सांगितलेले एक विचार, प्रत्येक मनुष्य आपलं स्वतःच म्हणणं खरं आहे असं गृहीत धरतो आणि चालतो. तुम्ही स्वतःच म्हणणं गृहीत धरा, पण त्याचबरोबर दुसऱ्याचंही म्हणणं खरं असू शकतं हा विचार एकदा तरी करा. दुसऱ्याचं म्हणणं खरं आहे हा विचार ज्यावेळी तुमच्या मनामध्ये येईल तेव्हाच खरं विचाराचं स्वातंत्र्य संभवतं, आणि हीच खरी यशवंत नीती आहे. त्यानंतर आदर. मगाशी आम्ही या ठिकाणी आल्याबरोबर बरेचसे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बूट काढू दिला नाही तरी नतमस्तक झाले. आदराची भावना ही आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वीपासून आहे. जीवनात ज्यावेळी तुम्ही इतरांचा आदर करायला शिकाल त्याच वेळी इतर लोक तुमचा आदर करतील. आदर ही वस्तू अशी आहे, ही गुंतवणुकीसारखी आहे. जसं बँकेमध्ये पोस्टामध्ये आपण पैसे गुंतवतो, त्याची दीडपट होते दुप्पट होते, तसा आदर आपण दुसऱ्याचा केला तर दुसरे आपला करतात. आपण दुसऱ्याचा आदर केला तर ते दुपटीनं आपला आदर करतील. आणि म्हणून भेटल्यानंतर नतमस्तक होणं, दुसऱ्याचा आदर करणं, आदरासारखं दुसरं काही नाही. जीवनात आनंद सुख समाधान प्राप्त करायचं असेल तर आदर हा अंगी असला पाहिजे. तिचं आपण इतकी गोष्ट माहित आहे का नाही? आपण दुसऱ्याला दिल्याशिवाय आपणाला काही मिळत नाही. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत. जमिनीत जे पेरलं जातं तेच उगवतं. गहू पेरून ज्वारी उगवणार नाही. आणि म्हणून नेहमी दुसऱ्याचा आदर करायला शिका. त्याचबरोबर स्वतःची किंमत ओळखायला शिका. स्वतःला कधी कमी लेखू नका. परमेश्वरानं 2 हात दिले याच्यावर विश्वास ठेवा. दुसऱ्याचं डबल मिळेल